तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर भूताच्या स्टोरी आवडत असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे गोष्ट आहे एका गावातील टोकावरल्या वाड्यावरती. तर तिथून मित्रांनो त्या वाड्यावर लोकांचं म्हणणं होतं की त्या वाड्यातून पैंजणांचा आवाज येतो. पण मित्रांनो, तिच्यातून काही काही लोकांना असं वाटत होतं की हे सर्व अंधश्रद्धा आहे आणि हे काहीच्या मी बघत आहे. तर मित्रांनो, तितक्यातच तेवढा एका तरुणाने धाडस केला आणि बोलला की मी जाईन तिथे आणि पाहीन की काय आहे खरंच नेमकं. तर मित्रांनो, आणि त्याचे मित्र पण म्हणे की काय तू असं करू नको. पण काही मित्र त्याने म्हणत होते की असं काही नाही, पण ते अजून त्याला प्रोत्साहन देत होते. तर मित्रांनो, त्याने प्रोत्साहनामध्ये त्याच्या म्हणजे असं तो हे झाला आणि तिथून उठला आणि रातचे कमसे कम 10 वाजता 11 वाजता तो तिथून निघाला त्या वाड्याकडे जाण्यास. तर मित्रांनो, त्याच्या मित्रांनी 2-3 मित्रांनी त्याला रोखलं पण की तू जाऊ नकोस. पण तो मित्रांनो, तो आता त्याच्यावर जुळून चढेल होता की मी जाईन आणि पाहीन. तर मित्रांनो, तो गेला आणि तिथे वाड्यावर जाऊन बसून राहिला आणि त्या वाड्यावर एक छोटंसं घर होतं. त्या घरात तो जाऊन बसला आणि त्या घरात बसल्यानंतर तिथे 12 वाजले आणि मित्रांनो, तेवढ्यातच त्या पायऱ्याहून एक बाई चालत आली आणि तिच्या पैंजणांचा आवाज येत होता. असा छन छन करून आवाज येत होता. आणि मित्रांनो, त्या बाईकडे त्याने ते जेव्हा बघितलं तर तिचं तोंड एकदम असं रक्ताने भरेल आणि तिचे केस एकदम विचिरलेले आणि तिचे पाय जमिनीसुद्धा टिकेल नव्हते. पण मित्रांनो, तो ते जेव्हा ते बघितलं तर त्याच्या अंगावर आला काटा आणि ते बघून तो सीधा मागे वळाला आणि सीधा घराकडे निघाला. त्या वाड्यातून बाहेर पळाला तर मागे पलटून पाहिलं तर त्याला कोणी दिसलं नाही. पण मित्रांनो, लोकांना तो काय तिथून घरी गेला नाही. तो तिथेच म्हणजे त्या भुताच्या हत्या चढला आणि त्या भूताने त्याला म्हटलं पण की लय दिवसानंतर इकडे कोणीतरी आला. आणि मित्रांनो, तो तिथंच त्या भूताने त्याला मारून टाकले. आणि मित्रांनो, लोकांना माहिती पडलं की तो माणूस वापस परत नाही आला. तर त्या दिवसपासून कोणी त्या वाड्याकडे जात नाही मित्रांनो. पण आजही त्या वाड्यातून एका माणसाच्या चालण्याचा आवाज येतो. तर मित्रांनो, नक्की कोण असाल तो? तर तुम्हाला तर समजलं असेल तो पायाचा माणसाचा आवाज कोण असेल. आणि मित्रांनो, असंच त्या वाड्यावर लोक कोणी जात नव्हता आणि त्याने गेला, पण त्याचं असं त्याच्यासोबत झालं. पण मित्रांनो, आता तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मिळूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण यक्षिणीचा दुसरा भाग पण आणणार आहे. त्याच्यासाठी थोडा टाईम लागेल, पण मित्रांनो नक्कीच येईल. तोपर्यंत वेट करा. तो बाय बाय मित्रांनो.